काल सांगितलं का नाही फुयाजी म्हणून? नाही म्हणजे तुमचं नाव काय असेल ना? फुयाजी फुयाजी म्हणजे? म्हणजे वाघाचे म्हणजे ते माझं नावच आहे का नाही? मला सांगा, ही सगळी चित्र अशी तुम्हीच काढत असता का? हो, माझे मा बाबा 7 वर्ष एकमेकांपासून लांब होते ना, मग ते बनवून काढण्यासाठी मी एक चित्र काढतोय. बया, रुपाली बोलली ते काही चुकीचं नाही. हे पोरग खरंच लय हुशार आहे. हे त्याच्या आईबापाला नक्कीच एकत्र आणू शकतं बर का म्हणे. फुयाजी, तुम्ही काम करायला आलाय ना? मग थांबले का करा की पटपट. फुयाजी, इथनं कुठं? इथनं कॉपीतून घ्या की चांगलं. तिकडं नाही, तिकडं. घेते. अरे हो. फुयाजी, आता काय? आज मी चित्र सगळ्यांना दाखवणार आहे. दाखवा. फुयाजी, हा, मला तुमची मदत हवी. तुम्ही करणार का? कळेल ना. थँक्यू फुयाजी. बया, त्या आप्पीसारखंच आगाव आहे, गाबडे ही. बारकांबार मोडूपर्यंत काम करून घेतलं माझ्याकडनं. चिंचुके ते बेकराई बंदोबस्त रिपोर्ट फाईल घेऊन ये रे. जैन साहेब. जय. साहेब, ह्या बेकराईच्या बंदोबस्ताच्या फाईल डिटेल्स आहेत. आर्या मॅडमने दिलं होतं मगाशी. ओ साहेब, थांबा. काय रे, बरोबर आहे का? अहो साहेब मागच्या पानावर करायचे इथं कुठं? हो. जमा करून टाक. हा साहेब, अहो मगाशी ना आर्या मॅडम लई खुश वाटत होत्या. पण तुम्ही का डिस्टर्ब आहे? काय झालंय ती सांगा लवकर. चिंचुके मी आधीच पेचत सापडलोय. हे असले प्रश्न विचारत जाऊ नको मला प्लीज. अहो साहेब, जी दिसतंय ती सांगतोय आणि सकाळ चिडू नका की. चिंचुके यार गुत्ता झालाय रे सगळा. साहेब, गुत्त्याविषयी आपण बोललेलो आहे. परत या विषयावर मला बोलायचं नाही तुमच्याशी. चिंचुके आता दुसरा गुत्ता झालाय. काय साहेब, अहो दरवेळेस मी वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन करतोय, तरी परत गुत्ता झालाय. सांगा, चुटकी दिशी मिटावतो बघा. मार्गदर्शन हा, तू मला? तसं नाही, कधी कधी थोडी मदत करतो असं म्हणायचं होतं. बरं ठीक आहे. आत्ता मला आर्यानी लग्नाबद्दल विचारलं. कर मदत. सोपं की त्याचा दणक्यात बार उडून. मग चिंचुके आधीच मी अमोलला आणि आप्पीला सांगितलं की मला त्यांच्या बरोबर राहायचं. आई शपथ. अहो इट्टला पांडुरंगा कोटेश्वरा महादेवा. काय झालं काय? अहो साहेब, अहो हे कधी झालं? लवकर खाली या. आवाजचं वा 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 आणि दोन आजोबा आणि वा सौंदर्य. आजी दमानी. या. मा, बाबा, हे सगळे चित्र आपल्या पूर्ण फॅमिलीसाठी आहेत. आजोबा, मी आणि मा उत्तराखंडला असताना तुम्हाला खूप मिस करायचो. तसं तुम्ही पण आम्हाला मिस केलं ना? होय रे बाळा, पण सगळ्यात जास्त तुझ्या बाबाला तुझी आठवण याची. बाबा, हे सगळे चित्र आता तू जायला त्रास भरून काढतील. पर दाखव कशी चित्र. हो बाबा, सांगतो मी. हे बघा, हे माझं पहिलं चित्र माझ्या बर्थडे सेलिब्रेशनचं. अरे हा, हे चित्र आपण सगळ्यांनी बघितलं होतं की. अरे हो मामा.
मा दुसऱ्या बद्दल मला थोडी थोडी सायकल चालवायला येत होती ना ग. हो बाळा. मग तू आणि बाबांनी मला अशी सायकल दिली असती ना. तर आता पुढचं चित्र हे माझं तिसरं चित्र. मा तुम्ही मला थळ बदला असं फिरायला दिलं असतं आणि आपण खूप मजा केली असती. तर आता माझं चौथं चित्र बघ मा. मी थोडा मोठा झाल्यानंतर काका काकीने त्यांचा मुलगा मारून मला खायला दिलं असतं आणि शिकवलं पण असतं. हो ना. आणि आता माझं पाचवं चित्र. मी थोडा मोठा झाल्यानंतर मोमाने माझ्यासाठी डब्बा बनवला असता ना मोमा. हो छोटे सरकार. क्या बात आहे. मग बापू आणि आजोबांनी माझं आवडलं असतं आणि सगळ्यांनी मला स्कूलला सोडलं असतं. हो ना. आता माझं हे 6वं चित्र. माझं शाळेत नाटक असतं तर हे माझ्या बरोबर असं झालं असतं.